नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती प्रश्नपत्रिका घेतलेली आहे। यामध्ये शिपाई आणि हमाल या पदासाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आज आपण पाहणार आहोत। यामध्ये प्रश्न एकूण 30 आहेत आणि गुण एकूण 30 आहेत। कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आज आपण पाहणार आहोत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते? पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते? तर विद्यार्थी मित्रांनो, रायगड या जिल्ह्याचं नाव पूर्वी कुलाबा असे होते। प्रश्न क्रमांक 2 पाहूयात, कयाधू या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेले आहे? कयाधू या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कयाधू या नदीच्या काठावर हिंगोली हे शहर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 3 पाहूयात, पारस हा महाराष्ट्रामधला एक औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? पारस हा महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर पारस हा अकोला जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर गुगामल हे महाराष्ट्रामध्ये अमरावती या जिल्ह्यामधलं राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, अलिबाग हे खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? विद्यार्थी मित्रांनो, अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजेच खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तर पांढरे सोने म्हणजेच कापूस। तर विद्यार्थी मित्रांनो, यवतमाळ या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा यवतमाळ जिल्ह्याला असे ते म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 7 पाहूया, डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? डलहौसी हे एक थंड हवेचं ठिकाण आहे, खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामधलं ते थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, बांदीपूर नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बांदीपूर हे एक नॅशनल पार्क आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बांदीपूर? तर विद्यार्थी मित्रांनो, म्हैसूर कर्नाटक राज्य या राज्यामध्ये बांदीपूर हे नॅशनल पार्क आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, अमरकंटक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? अमरकंटक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, अमरकंटक या ठिकाणी नर्मदा या नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, भारतामधली सर्वात मोठी हिमनदी खालीलपैकी कोणती आहे? भारतामधली सर्वात मोठी हिमनदी खालीलपैकी कोणती आहे? तर भारतामधली सर्वात मोठी हिमनदी ही सियाचीन असून ती जम्मू काश्मीर या राज्यामधून ती वाहते। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, ओखा हे एक भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या एका राज्यामध्ये आहे? ओखा हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे, तर ते कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? तर ओखा हे भारतामध्ये गुजरात या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? धर्मशाळा हे एक थंड हवेचं ठिकाण आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये हे थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, भारतामध्ये सर्वात जास्त शेंगदाणा पिकवणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामध्ये सर्वात जास्त शेंगदाणा पिकवणारे राज्य खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये गुजरात या राज्यामध्ये सर्वात जास्त शेंगदाणा हा पिकवला जातो। ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, ताग निर्मितीचं केंद्र प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये ताग निर्मितीचं प्रमुख केंद्र कोणतं एक केंद्र आहे? तर भारतामध्ये कोलकाता हे
प्रमुख ताग निर्मितीचं केंद्र आहे? प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. भारतामधला पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता? भारतामधला पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 आहे सन 1853. यावर्षी भारतामधला पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे तो 1853 यावर्षी तो सुरू झाला होता. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या एका शहराला गुलाबी शहर असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या एका शहराला गुलाबी शहर असे म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आहे. जयपूर या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे. हिराकुंड हे धरण महानदीवर ते बांधण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका वर्षापासून विमान मार्गाने दळणवळणाला प्रारंभ झाला होता? भारतामध्ये कोणत्या एका वर्षापासून विमान मार्गाने दळणवळणाला प्रारंभ झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, सन 1954 पासून यांना सुरुवाती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. वेंबनाड हे सरोवर खाऱ्या पाण्याचं सरोवर असून ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? वेंबनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे वेंबनाड? तर वेंबनाड हे केरळ या राज्यामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये नारळ संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भाटे हे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी केंद्रीय नारळ संशोधन संस्था आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. आचार्य विनोबा भावे यांचं जन्मस्थान खालीलपैकी कोणतं आहे? आचार्य विनोबा भावे यांचं जन्मस्थान पुढीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गागोदे हे आचार्य विनोबा भावे यांचं ते जन्मस्थान आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम हा नवीन जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण करण्यात आला होता? अकोला या जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण करण्यात आलेला जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे. 1 जुलै सन 1998 या ठिकाणी या दिवशी अकोला या जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन वाशिम हा जिल्हा निर्माण झाला होता. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? सुवर्णदुर्ग. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, महत्त्वपूर्ण आहे. तर सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. आद्यकवी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? आद्यकवी असे खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर आद्यकवी म्हणून मुकुंदराज यांना ते ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. मानव धर्म सभा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? मानव धर्म या नावाची संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? तर मानव धर्म ही ऑप्शन क्रमांक 3 दादोबा पांडुरंग तरखडकर या ठिकाणी त्यांनी मानव धर्म सभा ही स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 26. भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आहे. 29 ऑगस्ट या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस हा असतो. प्रश्न क्रमांक 27. जगदंब कुष्ठनिवास यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? जगदंब कुष्ठनिवास यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी जगदंब कुष्ठनिवास यांची स्थापना ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 28. अध्ययन या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? अध्ययन हा एक शब्द आहे. या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर अध्ययन म्हणजे शिकणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? तर कलम ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. कलम 44.
प्रश्न क्रमांक 30 मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं? मानवी समता या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मानवी समता या नावाचं मासिक हे सुरू केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे अतिसंभाव्य 15,000 पेक्षा जास्त प्रश्नसंग्रह आहे. ते जिल्हा न्यायालय भरतीसाठी हमाल आणि लिपिक या पदासाठी अतिसंभाव्य प्रश्न आहेत. 99 22 64 81 29 या गुगल पे क्रमांकावर फक्त 99 रुपये पे करून तुम्ही ते PDF घेऊ शकता. त्यामध्ये 15,000 पेक्षा जास्त प्रश्नसंग्रह आहेत. ते येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्न आहेत.